नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उष्माघाताची काय लक्षणे आहेत, इमर्जन्सी कधी असते, तसेच उष्माघात झाल्यावर घरच्या घरी आपण काय करू शकतो आणि उष्माघात होऊ नये यासाठी काय काळजी घेऊ शकतो, या सर्वांची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. होळी झाल्यानंतर वातावरणातील तापमान हे अचानकपणे वाढायला सुरुवात होते. त्यामुळे उष्माघाताची यालाच सनस्ट्रोक किंवा हीट स्ट्रोक असं म्हणतात. तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये उष्माघातामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ही आजकाल अ, बरीच वाढत आहे. त्यामुळे उष्माघाताची काय लक्षणे आहेत, ही जाणणं जरुरी आहे. तर अ, सतत चक्कर येणं, मळमळ होणं, उलटी येणं, तसेच शरीराचं तापमान अचानकपणे वाढणं, शरीरातील जे पाणी आहे ते कमी होणं, म्हणजे डिहायड्रेशन होणं, पोटामध्ये कळ येणं, यासारखी लक्षणं उष्माघातामध्ये बघितली जातात. जर तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना, घरातल्या व्यक्तींना उष्माघाताची स्ट्रोक आला, म्हणजे त्यांना चक्कर येत आहे, असं तुम्हाला जाणवलं, तर अशा वेळेस घाबरून न जाता अशा व्यक्तीला थंड हवेच्या ठिकाणी सावलीमध्ये झोपवावं आणि त्यांचं जे शरीर आहे ते ओल्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यावं. त्यांच्या डोक्यावर साधं पाणी टाकावं. त्यामुळे त्यांचं जे शरीराचं वाढलेलं तापमान आहे ते कमी होण्यास मदत होते. अशा लोकांना मग थोड्या वेळाने ORS किंवा लिंबू पाणी पाजावं आणि पेशंट म्हणजे तो जो उष्माघात झालेला माणूस आहे, तो व्यक्ती आहे, तो थोडासा स्टेबल झाल्यावर जवळच्या डॉक्टरांना दाखवावं. जर तुम्हाला मधुमेह असेल, हाय बीपी असेल, थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल, तर अशा वेळी तुम्ही थोडंसं जपून राहिलेलंच बरं. कारण की यामुळे डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात. बीपी एकदम लो होऊ शकतो. शुगर देखील एकदम लो होऊ शकते. तेव्हा अशा व्यक्तींनी उन्हामध्ये घराच्या बाहेर पडणं टाळावं. उष्माघातापासून बचावासाठी आपण काय काय उपाय करू शकतो ते आता बघूयात. तर सर्वात प्रथम भर दिवसा म्हणजे दुपारी 12 ते 4 या काळामध्ये घराच्या बाहेर पडणं टाळावं. जर खूप गरजेचं काम असेल तर तुम्ही घराच्या बाहेर जाऊ शकता आणि जाताना सुद्धा डोक्याला टोपी किंवा रुमाल बांधावा, स्कार्फ लावावा किंवा कुठल्याही प्रकारे आपलं डोकं जे आहे ते व्यवस्थित प्रकारे कव्हर करून घ्यावं. त्यानंतर डोळ्यांसाठी गॉगल्सचा वापर करावा. पायांमध्ये चप्पल किंवा बूट घालावे. अनवाणी उन्हामध्ये जाऊ नये. आपले जे कपडे आहेत ते थोडेसे सैलसर सुती कपड्याचे आणि अ, अ, गडद रंगाचे नसावे. हलक्या रंगाचे कपडे असा आपला पेहनावा उन्हाळ्यामध्ये असावा. उन्हाळ्यामध्ये जाण्याच्या आधी आपल्या जवळ एखादी पाण्याची बॉटल किंवा लिंबू पाण्याचे सरबत असलेली बॉटल ठेवावी. थोड्या-थोड्या वेळाने पाणी पीत राहावं, जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही. तुम्ही डिहायड्रेशन होऊ नये यासाठी ORS किंवा इलेक्ट्रॉल किंवा वेगवेगळ्या फळांचे रस पिऊ शकता, नारळ पाणी पिऊ शकता. घरी असल्यावर तुम्ही फोडणी दिलेलं ताक पिऊ शकता. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कमीत कमी 2 वेळा थंड पाण्याने अंघोळ करावी. त्यामुळे आपल्या शरीराचं तापमान आहे ते मेंटेन होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बंद गाडीमध्ये किंवा पार्क केलेल्या गाडीमध्ये आपल्या लहान मुलांना किंवा आपल्या पाळीव प्राण्यांना ठेवू नये. आपल्या पाळीव प्राण्यांना सुद्धा थोडंसं आडोश्यालाच ठेवावं. तसेच त्यांना देखील थोड्या-थोड्या वेळाने पाणी देत राहावं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स किंवा मद्यपान यासारख्या पदार्थांचं सेवन करणं टाळावं. यासारख्या पदार्थांमुळे आपल्या शरीरातील डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे हे पदार्थ टाळून तुम्ही घरच्या घरी बनवलेले सरबत, कोकम सरबत, लिंबू सरबत, नारळ पाणी किंवा इलेक्ट्रॉल यासारख्यांचा वापर करू शकता.
आपलं घर आणि आपली जी रूम आहे ती थंड राहण्याचा प्रयत्न करावा. यासाठी तुम्ही वाळ्याचे पडदे वापरू शकता, फॅन वापरू शकता, ओल्या कपड्याने अंग पुसून घ्यावं, जेणेकरून आपल्या शरीराचं तापमान हे मेंटेन राहील. तसेच थंड पाणी पिण्यासाठी तुम्ही माठाचा वापर करू शकता. शक्यतो फ्रिजचे थंड पाणी पिणं टाळावं. आपला जो माठ असतो त्यामध्ये तुम्ही वाळा सुद्धा टाकू शकता. ते वाळ्यावालं पाणी जे जर पीत असाल तर ते सुद्धा आपल्या शरीराला थंड ठेवतं. त्यानंतर आयुर्वेदामध्ये खर्जूरादी मंत्र सांगितला आहे, जो आपल्या शरीराला थंड ठेवण्यास मदत करतो. तर तुम्ही यापैकी 2-3 खजूर, काळे मनुके हे जरी पाण्यात भिजू घातले आणि ते पाणी पीत राहिलं तरी सुद्धा आपलं शरीर थंड ठेवण्यास मदत होते. अ, दिवसभरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्या. फक्त पाणी पिऊ शकले नाही, तर तुम्ही फळांचे रस, फळभाज्यांचे रस असं सुद्धा घेऊ शकता. यामध्ये नारळ पाणी घेऊ शकता, मोसंबीचा रस किंवा जे सीझनल आता जे फ्रुट्स येतात त्याचे रस तुम्ही घेऊ शकता. दिवसातून 3 ते 4 तासाने प्रत्येक वेळा एक वेळा लघवी झाली पाहिजे. जर लघवीचा रंग गडद पिवळा झाला असेल, तर तुमच्या शरीरातील पाणी कमी आहे हे समजून घ्या आणि त्या प्रमाणामध्ये पाणी पीत राहा. जर तुम्हाला घरच्या घरी काही उपाय करायचा असेल, तर तुम्ही यासाठी आपण जे लिंबू सरबत बनवतो, त्यामध्ये साखर, थोडंसं मीठ आणि लिंबू असं टाकून ते सरबत घेऊ शकता. अ, ज्या फळांमध्ये अधिक प्रमाणामध्ये पाणी असतं, त्या फळांचं सेवन सुद्धा तुम्ही करू शकता. जसं की टरबूज, मोसंबी, संत्रे. बाहेरून आल्यावर अ, एकदम गटागट पाणी पिऊ नका. थोडा वेळ थांबून गूळ, शेंगदाणे खाऊन त्यानंतर थोडंसं पाणी प्या. कांद्याचा रस हा सुद्धा आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतो. बाहेर जाताना कांदा आपल्या जवळ ठेवावा. तर अशा प्रकारे उन्हाळ्याचा आनंद घेण्यासाठी वरील नियम तर अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये आपली काळजी घ्या. स्वस्त खा, मस्त रहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक यू.